मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर अहिल्यानगरच्या न्यायालयामध्ये एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ती तक्रार अजय महाराज बारसकर यांनी दाखल केलेली आहे आणि या तक्रारीनुसार काल न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आले होते. तक्रारदार अजय महाराज बारसकर आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगताल महाराज, काय तक्रार दाखल केलेली आहे आपण मनोज जरांगेने माझ्यावर फेब्रुवारी 2024 मध्ये आरोप केले होते की मी देवेंद्र फडणवीस त्यावेळेसचे गृहमंत्री जे होते त्यांच्याकडून 40 लाख रुपये मी घेतले आणि मी जरांगेवर टीका करतोय, मी जरांगेला प्रश्न विचारले, असा आरोप केला. त्याच्यानंतर मी देवाधर्माच्या नावाखाली 300 कोटी रुपये गोळा केले, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा आहे, असे आरोप मनोज जरांगेने केले. आणि मग त्या आरोपामुळे माझी प्रचंड बदनामी झाली, म्हणजे महाभयानक बदनामी झाली. मी आपली जी न्याय व्यवस्था आहे, भारतीय न्याय संहिता, आताची पूर्वीची इंडियन पिनल कोड, याच्यामध्ये डिफॉर्मेशन येतं. मी पोलीस स्टेशनला गेलो, याच्यावर गुन्हा दाखल करा, हे सगळं माझ्या विरुद्ध खोटं बोलतोय. पण पोलिसांनी त्यावेळेस काही तक्रार केली नाही, म्हणून मी अहिल्यानगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांकडे प्रायव्हेट कंप्लेंट, फिर्याद, खाजगी गुन्हा दाखल केला की जरांगे यांनी माझ्यावर जे खोटे आरोप केलेत त्याच्यामुळे माझी प्रचंड बदनामी झालेली आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर त्याची पुढची कारवाई करायची, गुन्हा दाखल करा. आणि मग न्यायालयाने त्याला नोटिसा काढल्या. जरांगे महोदय हजर झाले नाही. शेवटी त्याला नोटीस मिळाली, मागच्या महिन्यात 8 जानेवारीला त्याला नोटीस मिळाली आणि कालची 10 फेब्रुवारी तारीख होती. मी दिवसभर कोर्टात वाट बघत बसलो की हे जरांगे येतील आणि पुरावे आणतील. आता 5 फेब्रुवारीला त्यांनी जालन्याच्या पोलीस स्टेशन समोर अधीक्षक कार्यालयासमोर सांगितलं की आरोप करायचे आणि मग ते सिद्ध करावे लागतात, पुरावे द्यावे लागतात, नाही तर आम्ही गुन्हा दाखल करू. अहो जरांगे, मी तुमच्यावर गुन्हा दाखल केलाय ना, तुम्ही या ना नगरच्या कोर्टात, का तुम्ही येत नाही? पुढं तोंड लपून बसला तुम्ही. जरांगे हा जो माणूस आहे हा बेताल माणूस आहे. जे तोंडाला येईन ते बडबड करायचं, पोपटावाने बोलायचं. मी तर मीडिया कॅमेरा असला का त्याच्यावर तो डोन होतो, काहीही बोलवतो. घाणेरडी भाषा, अत्यंत घाणेरडी भाषा. अहो जो माणूस पदावर, संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आईवरून घाणघाण शिव्या देतो, आणि असा माणूस, आता त्यांनी कुणी केला नाही गुन्हा दाखल, पण मला तर करणं, माझ्यावर जो डाग लागलाय मला तर पुसणं काम आहे ना. मी गुन्हा दाखल केला, जरांगे येत नाही. म्हणून मी जरांगेला सांगतो, मला जर वाटलं बा हा 96 कुळी मराठा आहे, हा मर्द मराठा आहे, स्वतःला म्हणतो मी मर्द मराठा आहे, 96 कुळी, अरे ये ना बाबा जरांगे, आण ना ते पुरावे. मी कोणच्या नोटा घेतल्यात, फडणवीसांकडून मोजून घेतले, दाखव, पुरावे दे, कर सिद्ध. जरांगे येत नाही. जरांगे त्याचं तोंड लपून, बिळात दडून लपून बसलेला आहे.